हिंदूंसाठी अत्यंत पवित्र असलेल्या स्नानाची संधी आणि त्यामधूनच एकंदरीत पूर्ण आयुष्यभर सुखा समाधानाची संकल्पना करण्याची सवय पूर्वीपासूनच हिंदू धर्मामध्ये आहे आणि त्याचा एक भाग म्हणूनच कुंभमेळ्यामध्ये जाणं आणि सिंहस्थ कुंभाला उपस्थित राहून त्या ठिकाणी अमृत स्नान घेणं हे एक पारंपरिक चालत आलेलं आहे। यावेळेला सिंहस्थ कुंभ हा 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरू होईल आणि पहिले अमृत स्नान हे 2 ऑगस्ट 2027ला असेल। एकंदरीत नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 2 अमृत स्नान समान मुहूर्तावर असतील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखांवर शिक्कामोर्तब झाले। पहिले अमृत स्नान 2 ऑगस्ट 2027ला तर दुसरे अमृत स्नान हे 31 ऑगस्ट 2027ला असेल। ते नाशिक व त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी असणार आहे। नाशिकमधील पर्वणीचे तृतीय अमृत स्नान हे 11 सप्टेंबर 2027 या दिवशी असेल, तर त्र्यंबकेश्वर पर्वणीतील तृतीय अमृत स्नान हे 12 सप्टेंबर 2027ला होणार आहे। ध्वजारोहणालाच सुरुवात होईल आणि त्यानंतर प्रारंभ झालेला असेल। स्थानिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याची अमृत स्नान पर्वणीच्या तारखा निश्चितीची योजना बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। सिंहस्थ कुंभमेळ्यासाठीचे ध्वजारोहण 31 ऑक्टोबर 2026 या दिवशी होणार असल्याने त्या दिवसापासून सिंहस्थ कुंभमेळा पर्वाला प्रारंभ होणार आहे। त्रिखंडी कुंभमेळा 22 महिने चालणार असून नाशिक त्र्यंबकेश्वरमधील कुंभमेळा दर कुंभावेळी 13 महिन्यांचा असतो। मात्र यंदाचा कुंभमेळा हा त्रिखंडी कुंभमेळा असल्याने तो 22 महिने चालणार आहे। असा योग हा नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये 71 वर्षांनी येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे। यासोबतच पूर्व अनेक बाबींचा विचार केला तर कुंभ पर्वकाल समाप्ती कधी होईल। नाशिकला आखाड्याचे ध्वजारोहण 24 जुलै 2027ला असेल, तर ध्वजा अवतरणासह कुंभपर्वकाल समाप्ती ही 24 जुलै 2028ला होईल। दोन्ही ठिकाणच्या 3 पर्वण्याव्यतिरिक्त नाशिकमध्ये एकूण 44 मुहूर्त तर त्र्यंबकेश्वरमध्ये एकूण 53 मुहूर्त काढण्यात आले आहेत। या पद्धतीने सिंहस्थ कुंभ 31 ऑक्टोबर 2026 पासून सुरू झालेला असेल आणि अमृत स्नानाची संधी 2 ऑगस्ट 27ला मिळेल, तर एकंदरीत 24 जुलै 2028ला दोन्ही ठिकाणच्या 3 पर्वण्याव्यतिरिक्त नाशिकमध्ये एकूण 44 मुहूर्त आणि त्र्यंबकेश्वरमध्ये 53 मुहूर्त काढण्यात आलेले आहेत। या संधीचा सर्व मंडळी फायदा घेणार आहे। ही माहिती कशी वाटली बघा। ही माहिती आवडली तर निश्चितपणे या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रासाठी शेअर करा।